नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण हे आजारी होते आणि त्यांच्यावरती हैदराबादमधल्या किम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मध्यरात्री त्यांची तब्येत अधिक बिघडली आणि त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि अखेर पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे। काही दिवसांपूर्वी वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण झाली होती आणि त्यामुळे तेव्हा सुद्धा त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यांना लो बीपीचा सुद्धा त्रास होता असं कळतंय। मध्येच त्यांना अस्वस्थ सुद्धा वाटू लागलं होतं। त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना सुरुवातीला नांदेडमधल्या रुग्णालयामध्ये दाखल केलं। काही काळ नांदेडमध्ये उपचार घेतल्याच्या नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर वसंत चव्हाण यांना हैदराबादमधल्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं होतं। दरम्यान वसंत चव्हाण यांच्या जाण्यामुळे एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची भावना सध्या एकंदरीतच सगळ्या राजकीय वर्तुळामधून व्यक्त होते। सहकारी आमच्यातून जाणं ही निश्चितच आम्हा सर्वांना अतिशय दुःख देणारी, वेदना देणारी आणि एक आपला जवळचा कौटुंबिक सदस्य गेल्याची भावना आम्हा सर्वांच्या मनामध्ये आज आहे। त्यामुळे त्यांचं जाणं हे निश्चितच खटकणारं आहे। त्यांचं जाणं आम्हाला अतिशय दुःख देणारी अशी ही प्रसंग आहे आणि म्हणून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आणि कुटुंबियांना अशा दुःखाच्या क्षणामध्ये एक शक्ती देऊ, अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तर वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे एकनिष्ठ आणि लढवय्या कार्यकर्ता आम्ही गमावला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली आहे। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो। चव्हाण हे वरिष्ठ नेते होते, पण ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली। अनेक पद भूषवत वसंत चव्हाणांनी लोकसेवा केली। शेवटच्या श्वासापर्यंत चव्हाणांनी काँग्रेसचा विचार जपला। चव्हाणांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांसाठी मी प्रार्थना व्यक्त करतो, असं खरगे यांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।